माझे नाव अजय. मी याच वर्षी डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून एम-टेक करण्यासाठी मी माझ्या मामाच्या गावी पुण्याला जाणार होतो. मी इलेक्ट्रिक या विषयावर डिप्लोमा केला होता. मला त्यामध्ये पर्सेंटेजही छान मिळाले होते. म्हणून माझा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला पुणा या ठिकाणी पहिल्याच राऊंडला लागला होता. घरात सर्वच जण फार खुश होते, कारण माझा राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न मिटला होता. म्हणून आज संध्याकाळी मी प्रायव्हेट बसने पुण्याला जाण्यासाठी निघणार होतो. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन मी सर्व सामान व्यवस्थितरित्या पॅक करून घरातून निघालो. माझे मामा हे एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होते. त्यांनी आय-टी-आय विभागात डिप्लोमा केला होता. म्हणून ते पण 12 वर्षापासून एकाच कंपनीत सतत काम करत होते. त्यांना पगारही बऱ्यापैकी होता. त्यांचे आताच 4 महिने अगोदर लग्न झाले होते. पुण्याला मामा आणि मामा हे दोनच लोक राहत होते. पण मामाचे अजूनही त्या ठिकाणी स्वतःचे घर नव्हते. ते भाड्याच्याच घरात राहत होते. माझी मामी ही शिक्षित होती, म्हणून तिने पण आपला बायोडाटा एका भांडे बनवणाऱ्या कंपनीत सबमिट केला होता. फक्त कंपनीचा होकाराची मामी वाट पाहत होत्या. माझी बस बरोबर 6:30 वाजेला माझ्या गावाच्या बस स्टॉपवरून निघाली आणि बरोबर सकाळी 8 वाजेला मला तिने पुण्याला वारजे स्टॉपवर पोहोचवले. वारजे स्टॉपवरून माझ्या मामाचे घराचे अंतर हे पायदळ 10 मिनिटाचे होते. म्हणून कोणतीही ऑटो न करता मी चालतच मामाच्या घरी येऊन पोचलो. मी ज्या वेळेस मामाच्या घराजवळ आलो, त्यावेळेस मामी या बाहेरच कपडे धुत होत्या. त्यांचं लक्ष फक्त कपड्यांकडेच होतं आणि माझं लक्ष हे मामींकडे होतं. त्यांनी यावेळेस गाऊन घातलेला होता. मामींना मी भरपूर दिवसानंतर पाहत होतो. जेव्हा मामींचं लग्न झालं होतं त्यावेळेस मामी ह्या सडपातळ होत्या. पण आता मामी फार गुबगुबीत दिसत होत्या. मी लांबूनच उभा राहून मामींना न्याहाळत होतो. जसजसा मामी कपडे धुण्यासाठी खाली वाकत होत्या, तसतसेच त्यांचे ते वर खाली होत असलेलं पाहून माझ्या मनात पहिल्यांदाच असं चित्र पाहिल्याने एक वेगळी आग व तरंग त्यावेळेस निर्माण होऊ लागली होती. कारण माझ्या आयुष्यातला हा प्रथमच प्रसंग होता आणि ज्या वेळेस मामींनी त्यांचा हात स्वतःच्या खांद्यावर फिरवला, त्याच वेळेस त्यांचे ते आतले कपड्यातली बारीक लाल पट्टी पाहून माझं डोकंच चक्रावलं होतं. मामी अशा सिच्युएशनमध्ये इतक्या सुंदर व नाजूक दिसत होत्या की आताच मामींना प्रपोज करावा अशी माझी इच्छा झाली होती. आणि काही वेळाने जेव्हा मामी उभ्या राहून कपडे पिळू लागल्या, त्यावेळेस परत त्यांचे ते माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसू लागले. आणि यावेळेस मी माझे दोघं हातांनी आपल्या डोक्यावरील केस घट्ट दाबू लागलो. कारण परत माझ्या नशिबाने मामींचे असं सुंदर रूप पाहण्याचे भाग्य मला लाभलं नसतं. आणि जेव्हा मामींचे कपडे पिळून झाल्यानंतर त्या उभ्या राहिल्या, त्याच वेळेस त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी लागलीच आपल्या हातातील कपडे खाली टाकले आणि माझ्याजवळ येऊन त्या म्हणाल्या, "अरे अजय, तुम कब आए और ऐसे दूर क्यों खड़े हो? चलो, आओ घर में. और कैसे रहा तुम्हारा सफ़र?" तेव्हा मी मामींना म्हणालो, "सफ़र काफ़ी अच्छा रहा मामी, मगर जो थकान मुझे सफ़र में हुई थी, वो यहाँ आने के बाद मैंने जो देखा, उसके बाद वो थकान गायब ही हो गई." मग मामी मला म्हणाल्या, "वो सब बात छोड़ो, पहले ये बताओ तुम क्या लोगे?" मग मी मामींना म्हणालो, "मामी पहले मुझे फ्रेश होने दो, उसके बाद मैं आपके हाथों की गरमा-गरम चाय लूँगा." मग मामी मला म्हणाल्या, "अजय, जब तक तुम फ्रेश हो जाते हो, तब तक मैं मेरे कपड़े धोने का काम फटके में ख़त्म करके आती हूँ. उसके बाद हम दोनों मिलके गरमागरम चाय पिएंगे." त्यानंतर मामींनी माझ्यासाठी पाणी गरम करण्यासाठी लावले आणि मामी त्यांचे काम करण्यासाठी बाहेर गेल्या. मामाचं घर हे इंडिपेंडंट 1 BHK होते. मी पण माझ्या सामान साईडला ठेवून जोपर्यंत पाणी गरम होत होते, तोपर्यंत मी माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरील महत्त्वाचे अपडेट्स पाहू लागलो. 5-10 मिनिटानंतर पाण्याच्या उकळण्याचा आवाज येऊ लागला. मग मी मोबाईल साईडला ठेवून गरम पाण्याची बादली घेऊन बाथरूमकडे गेलो. बाथरूम अतिशय लहान होता, पण मामी ज्याप्रमाणे सुंदर होत्या, त्याचप्रमाणे बाथरूमही स्वच्छ व सुंदर होते. घरात मामी साफसफाईकडे जास्त लक्ष देत असाव्यात, असे मला वाटत होते. पण जेव्हा मी बाथरूममध्ये शिरलो, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली.
कारण समोरच मामींनी आंघोळ करून आपले आतले कपडे वाळत घातले होते. असे कपडे या अगोदर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. त्यांना पाहून मामीबद्दल माझे आकर्षण अधिकच वाढू लागले. मी एक वेळेस त्यांना स्पर्श करून पाहिले. यावेळेस ते इतके सॉफ्ट व नरम लागत होते आणि माझ्याच डोळ्यासमोर मामी त्यांना घालून कशा दिसत असाव्यात याचीच कल्पना मी करत होतो. पण मी तुम्हाला ते शब्दातही सांगू शकत नव्हतो. मी जेव्हा 10 मिनिटानंतर अंघोळ करून बाहेर आलो, त्यावेळेस मामी या माझ्यासाठी चहा व नाश्ता बनवीत होत्या. मग मी एका रूममध्ये जाऊन छानपैकी फ्रेश होऊन बाहेर आलो आणि त्याच वेळेस मी मामींना आवाज दिला, मामी, मामा कब तक आएंगे ड्यूटी से? तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय, तुम्हारे मामा तो शाम को ही 6 बजे तक आते हैं. मग मी हॉलमध्येच खुर्चीवर बसून मोबाईल पाहू लागलो आणि काही वेळाने मामींनी मला नाश्त्यात बनवलेले पोहे दिले. मग मी आणि मामी सोबतच बसून त्या पोह्यांचा आनंद घेऊ लागलो. कपडे धुवून आल्यामुळे मामींचा गाऊन हा पूर्णपणे ओला झाला होता आणि तो ओला गाऊन त्यांच्या शरीराला चिटकू लागला होता. त्यामुळे मामींचे शरीर त्या गाऊनमुळे फारच आकर्षित वाटू लागलं होतं. मी एक नजर पोह्यांकडे टाकत होतो आणि तिरकस नजरेने मामींकडे पाहत होतो. आमचा नाश्ता व चहा झाल्यानंतर मामी मला म्हणाल्या, अजय, आप खाने में क्या खाओगे? क्योंकि आपको जो अच्छा लगता है वही चीज़ मैं आज बनाऊंगी. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, दाल चावल और एक बढ़िया सब्जी बना दो, उसी में मेरा काम हो जाएगा. एवढं बोलून मामी त्यांच्या रूमकडे गेल्या. मामाचं घर अगदी लहान होतं, पण मामींनी घरात असलेला सामान व्यवस्थित सेट केल्यामुळे घर कसं मोकळं वाटत होतं. मी हॉलमध्ये बसून परत मोबाईलमध्येच यूट्यूब पाहू लागलो. 5-10 मिनिटांनी मामींचा जोराचा ओरडण्याचा आवाज त्यांच्या रूममधून आला. मी धावतच त्यांच्या रूमकडे गेलो. त्यांच्या रूमचा दार हा लावलेला होता. मी जेव्हा दारावर थाप मारली त्याच वेळेस मामींनी दार उघडवला आणि समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण मामी अशा अवस्थेत त्या ठिकाणी उभ्या होत्या ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मी मामींना काही न बोलता परत हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसलो आणि थोड्या वेळाने तिकडून परत मामींचा मला आवाज आला, अरे अजय, इधर आओ, यहाँ बहुत बड़ा चूहा है, उसे बाहर भगाओ, मुझे काफ़ी डर लग रहा है. मी परत माझ्या जागेवरून उठून मामींच्या रूमकडे गेलो. भीतीने मामी अजूनही त्याच अवस्थेत होत्या. मला फार लाज वाटत होती, पण मामींना अशा अवस्थेत माझ्यासमोर उभे राहून त्यांच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडत नव्हता. कारण मामी फक्त आपल्या आतल्या कपड्यांवर माझ्यासमोर उभ्या होत्या. मी त्या उंदराकडे कमी पण मामींकडे जास्त पाहू लागलो. कारण अशी सुंदरता माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नव्हती. जितक्या सुंदर मामी बाहेरून होत्या तितक्याच आतूनही दिसत होत्या. पण मग त्या उंदराला मी बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागलो आणि जेव्हा त्या उंदराने आपली दिशा बदलवून मामी ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्या ठिकाणी तो धावला. मग अचानक मामींचा ओरडण्याचा आवाज अजून जोरात वाढला आणि भीतीपोटी त्यांनी माझ्या पाठीलाच घट्ट मिठी मारली. त्यांच्या शरीराचा स्पर्श माझ्या पाठीला होताच माझ्या अंतर्मनात एक वेगळी जाग मामींबद्दल निर्माण झाली. मामी अशा अवस्थेत होत्या ती अवस्था फक्त एक नवरा आपल्या बायकोलाच भरभरून प्रेम करताना पाहू शकतो. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर तो उंदीर त्या रूममधून बाहेर निघाला आणि आम्ही दोघांनी सुटकेचा श्वास घेतला. पण ज्या वेळेस मामींना कळाले की मी अशा अवस्थेत अजयला आपल्या मिठीत घेतले त्यावेळेस मामीला स्वतःचीच लाज वाटू लागली. तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय सॉरी, मैं ऐसी हालत में होने के बावजूद भी तुम्हें मेरे कमरे में बुला लिया. तुम्हें बहुत बुरा लगा होगा मुझे इस हालत में देख के. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, मुझे बुरा तो नहीं लगा, मगर आप इतनी सुंदर हो यह मैंने पहली बार देखा. मग मामी मला म्हणाली, मैं इतनी भी सुंदर नहीं हूँ कि तुम्हारा इस रूम से बाहर निकलने का मन ही ना करे. चलो जल्दी बाहर निकलो, मुझे भी तैयार होना है, नहीं तो खाना बनाने में देर हो जाएगी.
मग मी मामींकडे पाहतच त्यांच्या रूममधून बाहेर निघालो. मामी मला एकटाक नजरेनेच पाहत होती. मग मी पण हॉलमध्ये येऊन परत मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहू लागलो. मग थोड्या वेळाने मामी जेव्हा तयार होऊन बाहेर आल्या, तेव्हा त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मग ते डायरेक्ट माझ्याजवळ येऊन थांबल्या आणि मला म्हणाल्या, "अजय, जो कुछ भी हम दोनों ने हमारे रूम में देखा, उस चीज़ का पता किसी को नहीं चलना चाहिए. यह बात सिर्फ हम दोनों में ही रहनी चाहिए. नहीं तो तुम्हारे मामा को इस चीज़ का पता चला तो बहुत बवाल हो जाएगा." तेव्हा मी मामींना म्हणालो, "मामी, आपकी इतनी खूबसूरत सुंदरता देखने के बाद किसी और को बोलने की मुझ में हिम्मत ही नहीं है, क्योंकि अगर मैं दूसरे को इस चीज़ के बारे में बोलूँगा तो शायद मेरे ही मुंह से तुम्हें नज़र लग जाएगी. मगर मामी, एक बात बोलूँ, जितनी सुंदर आप गाउन में लग रही थी, उससे बहुत ज़्यादा सुंदर इस साड़ी में लग रही हो. मामा को आपसे दूर रहने का मन ही नहीं करता होगा ना?" तेव्हा मामी मला म्हणाल्या, "अजय, तुम्हारे मामा की तो बात ही मत करो. उनके जैसा बूढ़ा आदमी मैंने मेरे लाइफ में नहीं देखा. इतनी सुंदर बीबी होने के बावजूद भी एक सेल्फी भी उन्होंने मेरे साथ नहीं ली है. बस 12 घंटे काम करना और सोना, इसके अलावा उनको कोई काम नहीं है. आप मेरे भांजे होकर भी बहुत कुछ मेरे बारे में बोल गए. कितना अच्छा लगता है कोई दूसरा आदमी मेरे खुद की तारीफ उसके मुंह से करे, मन भर जाता है. जब से मेरी शादी हुई है, मैं खाली कपड़े धोने के लिए ही बाहर निकलती हूँ. एक दिन भी तुम्हारे मामा ने मुझे बाहर घुमाने के लिए नहीं ले गए. कितनी अच्छी अच्छी जगह है पूना में, मगर बस इनको खाली खाना और सोना. अगर कोई चीज़ मैंने इनको लाने के लिए बोल दी तो उनके मुंह से यही जवाब निकलता है, बहुत थक गया हूँ पूजा, मैं कल लेके आ जाऊँगा. फिर इनका कल कभी नहीं आता. वो चीज़ इनको 4 बार बोलने से ही घर में आती है. तेव्हा मी मामींना म्हणालो, "कोई बात नहीं मामी, मैं मामा से इस चीज़ के बारे में बात करूँगा और आपको हर खुशियाँ देने के लिए कहूँगा, क्योंकि जिस तरह मामा घर चलाने के लिए बाहर काम करते हैं, उसी तरह आप मामा का काम चलाने के लिए घर को देखती हो. जितना हक मामा का है, उतना ही हक आपका भी बनता है." माझं बोलणं ऐकून मामी आज स्वयंपाकासाठी लागल्या आणि आता टीव्ही ऑन करून मी मस्त साऊथ इंडियन पिक्चर पाहू लागलो. आता दुपारचे 1 वाजले होते. मामींनी मला जेवणासाठी आवाज दिला. मग मी आणि मामी आम्ही सोबतच जेवायला बसलो. जेवण करत असताना माझं लक्ष अधूनमधून मामींकडेच जात होते आणि मामी ही तिरकस डोळ्यांनी माझ्यावरच नजर ठेवून होती. आणि तेव्हाच मामी मला म्हणाल्या, "अरे अजय, ऐसे बार बार मुझे क्यों देख रहे हो? तुम्हारी भी तो कॉलेज में मुझसे खूबसूरत गर्लफ्रेंड होगी ना? या फिर जो तुमने मेरे बेडरूम में मुझे ऐसे देखा, इसलिए पहले किसी को देखा नहीं था क्या?" तेव्हा मी मामींना म्हणालो, "एक बात बोलूं मामी, आप जितनी खूबसूरत हो, उतनी खूबसूरत आज तक मैंने किसी लड़की को देखा नहीं. और रही बात मेरी गर्लफ्रेंड की, आपकी तरफ देखने के बाद ही मुझे गर्लफ्रेंड की याद आई. काश मेरी भी आपकी तरह खूबसूरत गर्लफ्रेंड होती, तो मैं यहाँ पढ़ने कभी नहीं आता. मगर मामी, आपको मामा कैसे अच्छे लगने लगे थे. आप कहा और मामा कहा, किसने जमाया था आप दोनों का रिश्ता?" तेव्हा मामी मला सांगू लागल्या, "ये सब चक्कर मेरे दादी की वजह से हुआ है, क्योंकि उनको मेरे बारे में सब कुछ पता चल गया था. इसलिए उनकी रिश्तेदारी में नाक नहीं कटनी चाहिए, इसलिए उन्होंने मेरी शादी तुम्हारे मामा से कर दी." तेव्हा मी मामींना म्हणालो, "आपके बारे में उनको ऐसी क्या खास बात पता चल गई थी?" तेव्हा मामी मला सर्व घडलेल्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगू लागल्या. "हमारे घर के सामने एक लड़का रहता था, उसका नाम आकाश था. जब मैंने 12वीं पास करके कॉलेज में एडमिशन लिया, तब मुझे स्कूल और कॉलेज का फ़र्क महसूस हुआ. स्कूल में टीचर का और मैडम लोगों का बंधन रहता है. अगर हम कोई गलत काम करते हैं तो उनके मुंह से हमें डांट और हाथों से मार खाना तय होता है, इसलिए वहाँ हमें डर डर के रहना पड़ता है. मगर कॉलेज में ऐसी कोई बात नहीं रहती. लड़का लड़की इंडिपेंडेंट अपनी लाइफ जीते हैं. जिसे क्लास करना है वो क्लास करता है,
जिसे खाली मौज मस्ती करनी है वो मौज मस्ती करता है। उसी मौज मस्ती के चक्कर में मेरी पहचान आकाश से हुई। आकाश दिखने में काफ़ी हैंडसम और खूबसूरत था। मेरी क्लास की हर लड़की उस पर दीवानी थी, मगर आकाश मुझे बहुत चाहता था। एक बार वैलेंटाइन डेज के दिन उसने मुझे प्रपोज किया। फिर मेरा भी दिल उस पर पिघल गया। फिर मैंने उसको अपनी हाँ या ना शाम को बताऊंगी ऐसा कहा, क्योंकि शाम को ही हमारा पूरा परिवार मेरे मामा के घर शादी के लिए जाने वाला था। घर में खाली मैं और दादी रुकने वाले थे। उसी बहाने से मैं उसे अपने घर बुला के अपने प्यार का इजहार करने वाली थी। हम दोनों के पास एक दूसरे के मोबाइल नंबर ऑलरेडी थे। दूसरे दिन जब दोपहर के 2 बजे मैंने आकाश को फ़ोन करके मेरे घर में बुलाया, तब दादी सो रही थी। आकाश ने जब मेरे घर के दरवाजे के पास आके मुझे फ़ोन किया, फिर मैं धीरे धीरे कदमों से दरवाजे के पास आके दरवाज़ा खोला, तब सामने आकाश खड़ा था। मैंने उसका हाथ पकड़ के उसे अपने कमरे में लेकर आई और उसे बेड पर बिठाकर उसे अपने प्यार का इजहार किया। उसके चेहरे पर काफ़ी खुशी झलक आई थी। उसके दिल में जो लड़की थी उसी ने उसे अपने घर पे बुला के प्रपोज किया था। मैं भी आकाश के बगल में बैठ गई। आकाश मेरी तरफ नशीली नज़रों से देख रहा था। अचानक उसने अपना हाथ मेरी ऐसी जगह स्पर्श किया कि वो मैं तुम्हें शब्दों में भी बयां नहीं कर सकती। धीरे धीरे हम दोनों एक दूसरे की आंखों में आंखें डालते रहे। आकाश ने मुझे पूरे अपने वश में कर लिया था। अब धीरे धीरे हमारे ओठ एक दूसरे के ओठों के करीब थे। तेव्हा मामी मला म्हणाली, ये मेरा पहला ही अनुभव था कि कोई लड़का मुझे स्पर्श करने वाला था। फिर हम दोनों एक दूसरे की बाहों में समा गए। फिर जो नहीं होना चाहिए था वो हम दोनों से हो गया। मामींचे म्हणणे ऐकून माझ्या मनात एक वेगळीच आग निर्माण होऊ लागली होती. आमचे जेवण करूनही दोघांचे हात कोरडे झाले होते. मग आम्ही दोघांनीही हात धुवून जेवण संपवले आणि मी पुढच्या हॉलमध्ये येऊन मोबाईल पाहू लागलो. आणि मामी आपलं किचनचं आवरून 10-15 मिनिटांनंतर त्याही त्यांचं काम झाल्यानंतर हॉलमध्ये माझ्या शेजारी येऊन बसल्या. मग मी मामींकडे पाहून म्हणालो, फिर उसके बाद क्या हुआ मामी? आकाश और आपका? मामींच्या गप्पा गोष्टी ऐकून आता दुपारचे 2 वाजले होते आणि तेव्हाच मामी मला म्हणाल्या, चलो हमारे बेडरूम में, मैं पूरी बात आपको बताती हूँ. मग मामी मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या आणि आम्ही दोघंही शेजारी बेडवर बसलो. मग मामी मला म्हणाल्या, उस टाइम पर आकाश शाम तक मेरे साथ रहा और हम दोनों ने मेरे घर पर ही मेरे बेड पर एक दूसरे के साथ भर भर के प्रेम किया. हम दोनों का सिलसिला हर दोपहर से हम शुरू करते थे. एक दिन दोपहर के 3 बज रहे थे. मैं और आकाश एक दूसरे के बाहों में बाहें डालकर बेड पर बैठे हुए थे. उसी टाइम पर खिड़की से हम दोनों को दादी ने देख लिया और जोर से चिल्लाई. उसी टाइम पर आकाश मेरे घर से एक झटके में ही भाग गया. मैं काफ़ी डर गई थी. अगर दादी ने मेरे माँ बाबूजी को बता दिया तो बहुत बड़ी गड़बड़ हो जाएगी. इसलिए दादी को मैंने समझाकर शांत किया और तुम जैसा कहोगी मैं वैसा करूँगी, इतना बोल के मैंने दादी को समझाया. फिर क्या, जैसे ही मेरे माँ पिताजी गांव से आए उसके अगले ही हफ्ते मेरी शादी तुम्हारे मामा से तय कर दी. मग मी मामींना म्हणालो, फिर मायके जाने के बाद तुम्हारी और आकाश की तो मुलाकात होती होगी ना मामी? मग मामी मला म्हणाल्या, मुझे मायके जाना मना किया है. जब भी उन लोगों को मेरी याद आती है तो वो लोग यही मिलने मुझे आ जाते हैं. इसका मतलब मामा से आपको बिल्कुल भी खुशी नहीं मिलती. तेव्हा मामी मला म्हणाल्या, ऐसी बात नहीं है अजय, मगर तुम्हारे मामा और मेरे बीच कम से कम 12 साल का फर्क है. जो खुशी मुझे आकाश देता था वो खुशी तुम्हारे मामा मुझे नहीं दे पाते. एवढंच बोलून मामींचा हात माझ्या अशा ठिकाणी पडला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग हळूहळू मामी अगदी माझ्याजवळ येऊ लागल्या. मला फारच भीती वाटू लागली होती. मामी आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली आणि म्हणाली, अजय, मुझे तुम्हारे चेहरे में आकाश का वह चेहरा नजर आ रहा है. जो खुशी मुझे आकाश देता था वही खुशी आज से तुम मुझे दोगे. मामींचं असं म्हणणं ऐकल्यानंतर
मी त्यांच्यापासून लांब जाऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणालो, मामी, यह सब ठीक नहीं है। अगर हम दोनों के बारे में मामा को पता चल गया तो उनको काफ़ी बुरा लगेगा। तेव्हा मामी मला म्हणाली, तुम्हारे मामा तो रात को ही घर आते हैं और दिन भर हम दोनों ही घर में एक साथ रहेंगे, उनको कहाँ से पता चलेगा? मग मामी उठून माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि हळूहळू त्यांचे ओठ परत माझ्या ओठांपर्यंत घेऊन आल्या. आता फक्त आमचे दोघांचे गरम श्वास आम्हा दोघांना स्पर्श करत होते. माझं अंगही थरथरायला लागलं होतं. मामींनी फटक्यात मला मिठीत घेतले आणि मीही हळूहळू आता मामीला साथ देऊ लागलो होतो. मग मामींनी वेळ वाया न जाऊ देता त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तब्बल अर्ध्या तासापर्यंत मामींनी आकाश समजून माझ्या ओठांचा रस चाखला आणि जी मजा त्या आकाशकडून घेत होत्या तीच माझ्याकडूनही घेऊ लागल्या. आता आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. त्याच वेळेस मामी मला म्हणाल्या, कहा आकाश और कहा तुम्हारे मामा, इन दोनों से ही तुम्हारा शरीर काफ़ी कडक और सख्त है. मामी आणि मी आता शांत झालो होतो. आम्ही दोघंही एकाच बेडवर पडून झोपून राहिलो. संध्याकाळी मामा घरी यायच्या अगोदर आम्ही दोघंही तयार होऊन टी व्ही पाहत बसलो होतो. बरोबर संध्याकाळी 6 वाजेला मामा घरी आले आणि मला पाहून म्हणाले, अरे अजय, तू आलास? कसा राहिला तुझा प्रवास? आणि किती वाजेला पोचलास तू पुण्याला? मग मी मामांना म्हणालो, मामा, माझा प्रवास अगदी छान झाला आणि मी सकाळी 7 वाजेला या ठिकाणी येऊन पोचलो. एवढं विचारून मामा तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. इकडे तोपर्यंत मी आणि मामी भरभरून प्रेम करू लागलो. 10 मिनिटांनी मामा बाहेर आले आणि मामींना सांगू लागले, पूजा, सुनती हो, कल सुबह अजय के चाचा और चाची हॉस्पिटल के काम से आ रहे हैं. 2 दिन तक रुकने वाले हैं अपने यहाँ. मामींना फारच संताप येत होता, कारण अगोदरच लहान घर होते, त्यात एवढे पाहुणे मंडळी. मलाही वडील धरून 4 काका होते. लहान काका नाशिकला नोकरीवर होते, म्हणून दवाखान्याच्या कामासाठी ते नाशिकवरून काकूंसोबत पुण्याला येत असावेत. कारण लहान काकांच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते, तरी त्यांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांच्या दोघांच्याही ट्रीटमेंटसाठी ते येत असावेत याची मला खात्री होती. आता रात्रीचे 8 वाजले होते. मामींनी जेवणामध्ये खिचडी आणि पन्ना केले होते. आम्ही तिघांनीही सोबतच जेवण केले. मग मी थोडा वेळ टी व्ही समोर बसून न्यूज पाहू लागलो. काही वेळ मामाही माझ्याजवळ बसले. मामांना झोप येऊ लागल्याने ते आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले आणि त्याच वेळेस मामींचंही आवरून झालं होतं. मग मी मामींना म्हणालो, मामी, मैं यही सो जाता हूँ, आप और मामा आपके बेडरूम में सो जाओ. तेव्हा मामी मला म्हणाली, मुझे तुम्हारे सिवा नींद नहीं आएगी. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, हम दोनों ने क्या तय किया था, जब मामा कंपनी में रहेंगे तभी हम एक दूसरे से भर के प्यार करेंगे, अभी नहीं. माझे म्हणणे ऐकून मामी त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. मामींना माझ्याशिवाय अजिबात झोप लागणार नाही या गोष्टीची कल्पना मला होतीच, पण मामा घरात असताना मामीसोबत असं करणे मलाही उचित वाटत नव्हते. मामा गेल्यानंतर आम्हा दोघांकडे वेळच वेळ होता, म्हणून मी पण त्याच आनंदात असल्यामुळे मला केव्हा झोप लागली ते मलाही कळाले नाही. मग सकाळी जेव्हा मी उठलो त्यावेळेस मामा हे आपल्या ड्युटीवर निघाले होते. घरात फक्त मी आणि मामीच होतो, पण मामी मला कुठं दिसत नव्हती. घरात 1-2दा आवाज दिल्यानंतरही त्यांनी रिप्लाय दिला नाही, म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूमकडे गेलो. त्यावेळेस मामी या अशा अवस्थेत होत्या ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण मामी चक्क आपल्या हातले कपडे अंगावर चढवून वर गाऊन घालत होत्या आणि त्याच वेळेस माझ्या हातांचा स्पर्श मी मामीच्या हातांना केला. मग मामी आणि मी त्याच वेळेस एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. चक्क अर्धा तास आम्ही एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो आणि त्याच वेळेस अचानक कोणाची तरी दारावर थाप मारण्याचा आवाज आमच्या कानी पडला. आम्ही दोघांनीही फटक्यात कपडे व्यवस्थित करून
मी दार उघडण्यासाठी पुढच्या हॉलपर्यंत आलो. तोपर्यंत मामी या किचनमध्येच त्यांनी धुतलेले भांडे आवरू लागल्या आणि जेव्हा मी दार उघडवला तेव्हा समोर काका व काकू उभे होते. मला पाहून ते म्हणाले, "अरे अजय, तू केव्हा आलास?" मग मी काका व काकूंना म्हणालो, "काल सकाळीच आलो. मला एमटेकसाठी ॲडमिशन घ्यायची होती ना, म्हणून काही दिवसा अगोदरच आलो." मग मी काका आणि काकूंना घरात बोलवले आणि किचनमधून मामी काकूंना भेटण्यासाठी बाहेर आल्या. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी प्यायला पाणी आणले. त्यानंतर काका मला म्हणाले, "अरे अजय, हा तो डॉक्टरांचा नंबर आहे. त्यांना फोन करून आजची आमची अपॉइंटमेंट बुक करून घे. म्हणजे आजच काम झालं तर उद्या आम्हाला निघायला बरं होईल." मी लागलीच काकांनी दिलेल्या नंबरवर फोन केला. तो नंबर हॉस्पिटलचा होता. पण ज्या डॉक्टरांशी काका व काकूंची अपॉइंटमेंट घ्यायची होती ते डॉक्टर आज अवेलेबल नव्हते. ते उद्या दवाखान्यात येणार होते. म्हणून काका व काकूंचा राहण्याचा एक दिवस अजून वाढला होता. म्हणून मामीही फार मनातल्या मनात संताप करत होत्या. संध्याकाळपर्यंत काका, काकू, मी आणि मामी आम्ही सोबतच दिवस घालवला. काका हे सर्वात जास्त शिक्षित असल्यामुळे त्यांना आमच्या गप्पांमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. ते वरांड्यात बसून सोबत आणलेला न्यूजपेपर पाहू लागले आणि तोपर्यंत मामांच्याही घरी येण्याची वेळ झाली होती. बरोबर 6 वाजेला मामाही घरी येऊन पोचले. मग त्यांनी काका व काकूंची भेट घेतली. मग त्यांच्या आठवणीत असलेल्या सर्व गप्पांना त्यांनी उधाण दिले. मामींचे लक्ष माझ्याकडेच होते आणि मीही मामींकडेच पाहत होतो. कारण आम्हाला जो दुपारचा वेळ सोबत भरभरून प्रेम करायला मिळणार होता, त्यातले 2 दिवस काका व काकूंमुळेच वेस्टेज झाले होते. मग मी उठून बेडरूमच्या दिशेने जाऊ लागलो आणि माझ्या मागे मामीही आल्या आणि मला म्हणाली, "देखो ना अजय, हम दोनों के बीच में ये लोग कहाँ से आ गए? अभी अभी हम दोनों का प्यार रंग ला ही रहा था. बीच में ये दोनों ने भंग करके आ गए." तेवढ्यात मामींनी वेळ वाया न जाऊ देता माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि 2 मिनिटापर्यंत त्यांनी माझ्या ओठांचा रस चाखून त्या पुढच्या हॉलमध्ये येऊन बसल्या. मामींचाही स्वयंपाक झाला होता. मामींनी आज पनीरची भाजी बनवली होती. मग मामा व काका बाहेरच बसून आपला संध्याकाळचा प्रोग्राम करू लागले. कारण मामांना बाहेर जातेवेळी मी त्यांच्या बॅगमधून एक लहान रमची बॉटल हातात नेताना पाहिली. कारण काका अधूनमधून थोडी औषध घेतच असायचे आणि त्यांना जोडीदार म्हणून मामाही त्यांना साथ देऊ लागले होते. त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवणाला बसलो. जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मामांना झोप येऊ लागल्यामुळे ते आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले आणि आता मामींनी हॉलमध्ये माझे, काकू, काकांचे अंथरूण झोपण्यासाठी टाकले. काकांचं व मामांचं जेवणा अगोदरचा प्रोग्राम छान झाल्यामुळे ते लागलीच झोपले. पण इकडे मामी अजून माझीच वाट पाहू लागली होती. पण आता माझ्यासोबत काकूही झोपत असल्यामुळे मला मामीसोबत जाता येत नव्हते. मला भीतीच वाटत होती की जर काकूंना मामी व माझ्या प्रेमाबद्दल कळाले तर. म्हणून मलाही झोप लागत नव्हती. कारण मला मामीची सवय असल्यामुळे मी पण रात्रभर चुडबुड करत राहिलो. आता रात्रीचे 1 वाजले असावेत आणि त्याच वेळेस माझ्या चेहऱ्यावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श होत असल्याचा भास मला झाला. पण रूममध्ये अंधार असल्यामुळे मला अस्पष्ट दिसत होते. पण जो पण माझ्या चेहऱ्यावर स्पर्श करत होता त्याच्या हात माझ्या अशा ठिकाणी पडला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मला 100% खात्री होती की यावेळेस मामीच असावी. मी मागच्या पुढचा विचार न करता मामी समजून त्यांनाच मिठी मारली आणि डायरेक्ट त्यांच्या ओठांवर ओठ टिकवून अर्ध्या तासापर्यंत त्यांच्या ओठांचा रस चाखला. पण काही वेळानंतर जेव्हा मला स्पष्ट दिसू लागले त्यावेळेस मी पाहिले त्या ठिकाणी मामी नसून काकू होत्या. पण काकू अचानक माझ्याजवळ कशाला आल्या असाव्यात? हाच प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. तेव्हा काकू मला म्हणाल्या, "अरे अजय, मी याच्यासाठी आले होते की तू झोपलेला आहेस की जागी आहेस ते पाहण्यासाठी. पण
तूने जे प्रेम माझ्यावर दाखवले ते प्रेम अजूनही तुझे काका मला इतक्या वर्षांमध्ये कधीच देऊ शकले नाही. काय तो तुझ्या शरीराचा कडकपणा आणि काय ते तुझे अतिशय आनंददायी होते माझ्यासाठी. काकूंचे असं म्हणणं ऐकल्यानंतर मी डोक्यालाच हात लावला. आता माझ्या नशिबात मामीसोबत काकूही आल्या होत्या आणि काही वेळाने काकू आपल्या जागेवर गेल्यानंतर त्या ठिकाणी मामी आपलं प्रेम जतवण्यासाठी माझ्याजवळ येऊन झोपल्या. मग मामींनीही माझ्यासोबत त्यावेळेस भरभरून प्रेम केले. पण आता मला मामीपेक्षा काकूंसोबत जास्त आनंद मिळाला होता आणि आम्हा दोघांनाही काकूंनी त्याच हॉलमध्ये पाहिले होते. सकाळी उठल्यानंतर मला काकूंविषयी फार भीती वाटत होती. जर काकूंनी आईबाबांना सांगितले तर माझी तर खैरच नाही असे मला वाटत होते. पण जेव्हा मी ब्रश करण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो त्यावेळेस बाथरूमचा दार उघडा होता. पण मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की आत काकू आंघोळीसाठी बसल्या आहेत. मी आवाज न देता सरळ आत घुसलो आणि समोरचे दृश्य मी माझ्या डोळ्यांनी असे पाहिले की ते मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते आणि ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. आणि त्याच ठिकाणी काकूंनी माझ्यासोबत अजून भरभरून प्रेम केले आणि त्या मला म्हणाल्या, "काय रे अजय, आता एक बायको सोडून 2-2 बायका तुझ्या प्रेमात पडल्या आहेत. कोणती आवडली रे तुला?" तेव्हा मी काकूंना म्हणालो, "काकू, आमची ही गोष्ट फक्त तुम्हालाच माहिती आहे. कोणाला सांगू नका." तेव्हा काकू मला म्हणाल्या, "जोपर्यंत मी या ठिकाणी आहे तोपर्यंत तू मला असाच आनंद देशील. नाहीतर मी तुझ्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगेन." मग मी काकूंना हात जोडून विनवण्या करू लागलो, "तुम्ही जे सांगणार ते मी करायला तयार आहे." आणि त्याच ठिकाणी मामीही बाहेर कान देऊन आमच्या गोष्टी ऐकत होत्या आणि मामींनाही कळाले होते की अजय आता माझ्यासोबत त्याच्या काकूलाही प्रेम करू लागला होता. मग जेव्हा मामा सकाळी ड्युटीसाठी गेले त्याच वेळेस काकाही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांच्यासोबत निघाले. असेही पुण्याचे डॉक्टर सकाळी 11 वाजेनंतरच येत असतात. पण त्या अगोदर ते नंबर लावण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळेस मामींनी मला त्यांच्या बेडरूममध्ये बोलावले आणि त्यांनी वेळ वाया न घालवता माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि मी आणि मामी सोबत त्यांच्या बेडरूममध्येच भरभरून प्रेम करू लागलो. आम्हा दोघांना काकूंनी परत पाहिले आणि त्याच बेडरूममध्ये येऊन त्याही उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "आता मामींसोबत दिवसाला तुला मलाही आनंदित ठेवावे लागेल." मग काकू जोपर्यंत त्या ठिकाणी होते तोपर्यंत त्यांनीही माझ्याकडून असंच भरभरून प्रेम करून आनंद प्राप्त करून घेतला. मग त्यानंतर त्या मामींना म्हणाल्या, "अगं पूजा, पाहिलंस का याच्या शरीराचा कडकपणा? मी माझ्या आयुष्यात असा कोणताच कडकपणा कोणत्याही पुरुषात पाहिला नाही." अशा प्रकारे मी माझ्या शिक्षणासोबत मामींना व काकूंनाही आनंदित ठेवण्याचा कार्यक्रम पार पाडू लागलो.